साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या विधानसभा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये। हा विधानसभा मतदारसंघ बघितला तर आदिवासी बहुल असा हा अकोले तालुका आहे आणि त्यामुळेच अनुसूचित जमातीसाठी राखीव हा मतदारसंघ आहे। सध्या इथे मधुकरराव पिचड यांचं जे आहे अनेक वर्षांपासून प्राबल्य या मतदारसंघामध्ये होतं। त्यानंतर 2019ला राजकीय गणित बदलली आणि डॉक्टर किरण लहामटे हे राष्ट्रवादीकडून आमदार झाले। मात्र आता सध्या डॉक्टर किरण लहामटे हे अजित पवारांसोबत गेल्यामुळे शरद पवार गट नेमकं इथं काय करणार, उमेदवार देणार का, पिचड काय भूमिका घेणार, असे सगळे प्रश्न आता या मतदारसंघामध्ये बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत इथले सामान्य नागरिक आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं इथल्या राजकारणाबद्दल, काय सांगाल? अकोल्याचं राजकारण सध्या कोणत्या टप्प्यावरती आहे? अकोल्याचं राजकारण सध्या अशा परिस्थितीवर आहे का आता कोण उभं राहील, कसं राहील त्याच्यानंतरच हे गणित ठरणार आहे। त्यामुळं सामान्य मतदार बी सांगू शकत नाही कोणाला मतदान करायचं आहे, कसं करायचं। कोणाच्या नावाची चर्चा आता सध्या? चर्चा सगळ्यांची चर्चा आहे। विद्यमान आमदार तर आहेत, किरण लहामटे विद्यमान आमदार आहेत आणि पिचड साहेब पण आहेत। सर्व जरी असले पण ज्या वेळेस तिकीटं फिक्स होतील आणि कोण उभं राहील त्याच्यावर हे सगळं गणित ठरलं जाईल। 2019ला पिचड साहेबांनी शरद पवारांना सोडलं, त्यानंतर अकोल्याच्या जनतेने त्यांना नाकारलं। त्याच्यामध्ये काही का बरं? काय तुम्ही सगळं बघता ना राजकारण इथलं? राजकारण फक्त पण आपल्याला काय हे सगळं राजकारण जे सगळं सुरू आहे तुम्ही बघत नाही का? सामान्य जनता म्हणून हा, पण पिचडनी सोडल्यावर पिचड पडलाच नाही ते येऊन, म्हणजे याला सोडल्यावर शरद पवारांना ते भाजपमध्ये गेले। बरोबर। मग आता काय परिस्थिती राहील? आता विद्यमान आमदार किरण लहामटेंच्या विरोधात कोण उमेदवार राहील? आता गज अमित बांगरेचे अजून यांचे पुन्हा पिचडांच्या नावाची पण पुन्हा चर्चा। काय वाटतं अमित भांगरे आणि वैभव पिचड यांच्या संदर्भात? काय आता सांगता येणार नाही एवढं काय त्यांचं। वैभव पिचड काय वाटतं, काय भूमिका घेऊ शकतात ते? कारण त्यांची आता राजकीय अडचण झाली आहे महायुतीत। झालेली आहे अडचण, परंतु अजून ते काही निर्णय लागलेला नाही। त्यांचं पण प्रयत्न चालू आहे, सर्वांचेच प्रयत्न चालू आहे। ज्यावेळेस या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील त्यावेळेस सामान्य जनता उत्तर देईल। निश्चित। विद्यमान आमदार जे किरण लहामटे काही विकास कामं केलीत का त्यांनी? सर, लहामटेनेच कामं केलेलीत ना आतापर्यंत। त्यानं जेवढे जेव्हापासून आल्यापासून या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप काम केले त्याने। अच्छा। पूर्वीचे अनेक वर्ष बघितले आपण, आता नाही लहामटेंचा कार्यकाळ, काय फरक वाटतो? पूर्वी प्रगती नव्हती दिसत सर, आता प्रगती दिसायला लागली। गावोगावी प्रगती दिसायला लागली, रस्ते झाले, सभामंडप झाले, हे बस स्टँडचं काम किती वर्षापासून रखडलेलं होतं ते काम झाले, बाजारतळाचं काम झाले, तहसीलचं काम झाले, खूप कामं झाले। ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे? ग्रामीण भागामध्ये जायला सर रस्ता नव्हता, गाड्या रस्त्यांमुळे जात नव्हत्या, पोचत नव्हत्या वाडी वस्त्यापर्यंत। आता रस्ता चांगला झाल्यामुळं गावोगावी गाड्या जात आहेत, खेड्यापाड्यामध्ये गाड्या जाऊ राहिल्या। आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडली, अजित पवारांसोबत गेले, काय परिणाम त्यांच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल? सर बघा, त्यांनी साथ अजित पवारांची धरली पण कामं भरपूर केले सर त्यांच्यामुळे। भरपूर कामं करून आणली। आता काय त्यांच्या विरोधात कोणाच्या नावाची चर्चा आहे? विरोधात सर आता बघा अमित भांगरे पण आहेत। आता सध्या आता बघू आता काय होतं आहे, तसं तर खूप आहे आता, पण जनता कामं केल्यामुळं लहामटेंच्या बाजूनं वाटते व दिसते। वाटतंय कामं लहामटेंनी केलेत असं सर्वसामान्य लोक म्हणतात। काय सांगाल तुम्ही, काय सध्या काय परिस्थिती? तुम्ही विद्यार्थी आहे का? अच्छा, कुठून येता तुम्ही? अकोल्यातलेच आहे का? काय परिस्थिती विद्यार्थ्यांच्या संदर्भात, सुखसुविधा आहेत का काही? हो आहे ना। काय बघतो जेव्हा तू इथं शहरामध्ये फिरतो किंवा गावामध्ये फिरतो, इथले रस्ते वगैरे कसे झालेत, काही विकास कामं झाली आहेत का? हो झाली। आता आपण बघू शकतो मागं का बस स्टँड आधी खराब होता, आता चांगल्या पद्धतीने उभं राहिलं। हो। काय वाटतं युवक म्हणून तिकडे आता शरद पवार गटाकडून देखील अमित भांगरेंसारखा युवक चेहरा एक समोर येतोय, काय वाटतं उमेदवारी भेटली तर काय फाईट होईल का इथं? हो, टफ फाईट होईल। फाईट होईल। अमित भांगरेंचं आहे का नाव इथं चर्चेत? काय हो, चर्चेत आहे, युवकांमध्ये चर्चेत आहे। युवकांमध्ये चर्चेत आहे। कार्यक्रम पण त्यांनी मध्यंतरी घेतले, काय किरण लहामटेंना ते चांगली फाईट देऊ शकतील का? हो, टफ फाईट होईल। टफ फाईट होईल। आता पण मध्येच वैभव पिचड देखील म्हणतायत उभं राहायचंय, काय कसं युवक म्हणून काय कसं बघतो? नाही, आता राजकारणातलं काय एवढं माहीत नाही, पण काय सध्या इथलं राजकारण जे आहे अकोल्याचं आता कुठेतरी तिरंगी होताना दिसतंय। किरण लहामटे आहेत, चौरंगी पाचरंगी होईल। कोण आहेत मग नावं चर्चेत? कोण आहे? तळपटे आहे,
अमित भांगरे ओके. परत विद्यमान आमदार आहे वैभव पिचड पण आहे चौरंगी पाचरंगी होईल. पाचरंगी अनेक उमेदवार या ठिकाणी यावेळेस राहत. मात्र या मतदारसंघाचा इतिहास बघितला की ज्यावेळेस अनेक उमेदवार असतात त्यावेळेस पिचडांना फायदा होतो. मात्र यावेळेस त्यांची राजकीय अडचण झालेली महायुतीत. काय भूमिका घेऊ शकतील ते? आता ते ज्या त्या वेळेची स्टेपची हे भूमिका घेतील असं वाटतं? घेतील घेतील. पिचड अपक्ष उभे राहतील काही करतील ते. पण यावेळेस उमेदवारी करतील. पिचड अपक्ष उभे राहतील किंवा ऐनवेळी काही भूमिका घेतील, मात्र ते निवडणूक लढवतील अशी एकंदरीत चर्चा आहे. काय सध्या अकोल्याचं राजकीय वातावरण? आम्ही इथलंच नाही, तुम्ही कुठले? आम्ही प्रॉपर हैदराबाद. अच्छा, आमचे या ठिकाणी अजून काही अकोल्यातली सामान्य जनता आहे. काय काका सध्या अकोल्याचं राजकारण काय आहे? कुठल्या वळणावर आहे? हां काय बघता अकोल्याच्या राजकारणाकडे? नाही तुम्ही बोला ना, तुम्ही मतदान करता ना. अकोल्याचे हे जे सगळं राजकारण आता आहे चालू, अनेकांची नावं चर्चेत आहेत, अनेक मोठा तुमचा आदिवासी बहुल तालुका आहे. काय वाटतं, काय राजकीय सध्या परिस्थिती? आजची परिस्थिती आता लगेच नाही सांगू शकत नाही. अंदाज लावणं कठीण आहे बोल लगेच. हो, कारण लय घडामोडी घडतायत, मोठ्या मोठ्या घडामोडी नाही नाही, रोज घडामोडी घडतायत, त्यामुळे आता लगेच सांगू शकत नाही राजकारणाविषयी. ते वैभव पिचडांनी मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतली होती. हो ते पण आहे महत्वाचं. हो. अमित भांगरे म्हणतात त्यांना जवळपास उमेदवारी फिक्स आहे त्यांची. नाही, आता काल सभा झाली तर ते जे काँग्रेसचे जे आहेत नाही का, जयंत पाटील आले होते. हा जयंत पाटील, त्यांनी होकार दिला नाही त्याबद्दल. स्पष्ट होकार हा दिला नाही. स्पष्ट होकार दिला नाही त्याबद्दल. म्हणजे ते काही पण थोडं संभ्रम मतदारांमध्ये संभ्रम आहे. नेमकं शरद पवार नेमकं उमेदवारी कुणाला देणार असं ते सांगू शकत नाही सांगू अजून. शकत नाही. आणि विद्यमान आमदार जे किरण लामटे यांच्या कामासंदर्भात काय वाटतं तुम्हाला? त्यांची कामं एक नंबर आहेत. एक नंबर हो, काम कामं एक नंबर आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे पण काम हो, सगळे त्यांच्याबद्दल काहीच दुमत नाही, कामाबद्दल काही दुमत नाही. पण उमेदवारी कोणाला देणार हे कोणीच सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. हो. बरं. काय सांगाल किरण लामटेंच्या विरोधात कोण कोण इथं उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत? डॉक्टर किरण लामटेंच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार उभे होण्याची शक्यता आहे. 2019ला अनेक उमेदवार इच्छुक असताना सुद्धा शरद पवार साहेबांनी त्यावेळेला एकाच एक उमेदवार करून पिचड साहेबांचा पराभव केला. त्यामुळे भविष्यात अनेक उमेदवार इच्छुक आहेत. काय नावं कुणाकुणाची चर्चेत येतं तरी? त्यामध्ये डॉक्टर किरण लामटे स्वतः अजितदादा गटाकडनं उभे आहेत, राहतील ते. वैभव पिचड आहेत, अमितजी भांगरे आहेत, असे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. ते अमित भांगरेंचं आहे का लोक स्वीकारतील उमेदवार म्हणून त्यांना? नक्कीच. डॉक्टर किरण लामटेने शरद पवार साहेबांना सोडून गेल्यानंतर अजितदादा पवार साहेबांबरोबर जाण्याचा ज्या वेळेला निर्णय घेतला, त्यामुळे अमित भांगरे आणि ते भांगरे कुटुंब पवार साहेबांबरोबर ते राहिले निष्ठेने. त्यामुळं नक्कीच लोक त्यांना स्वीकारतील. आणि वैभव पिचड सध्या जी त्यांची राजकीय अडचण त्यांची झालेली आहे, काय करायचं? महायुतीमध्ये त्यांना उमेदवारी तर करायची, मात्र महायुतीत राजकीय अडचण आहे. काय वाटतं, काय भूमिका ते घेतील? भविष्यात काहीतरी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या मतदारसंघावरती त्यांचे वडील आदरणीय मधुकर पिचड साहेबांनी 35 ते 40 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. आणि भविष्यात जर त्यांना त्यांची अडचण वाटत असेल तर नक्कीच ते काहीतरी एक मोठा निर्णय घेतील. मध्यंतरी शरद पवारांची देखील भेट घेतल्याची चर्चा होती. कसं बघता अकोल्यातली जनता या सगळे घडामोडींकडे? नक्कीच आता त्याच्यावर ते शिक्कामोर्तब करता येणार नाही, परंतु सोशल मीडिया असेल किंवा अनेक वाहिन्यांच्या माध्यमातून त्यांनी तेथे बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळं ते वरती काय लेवलला चाललेलं आहे, काय सर्वसामान्य जनतेला त्याचे काय अवगत नाही आहे. म्हणजे इथल्या जनतेला जे आहे ती नेमकं वरती काय राजकारण चालू आहे ते अद्याप समजत नाही, अशी परिस्थिती आहे एकंदरीत. तुम्ही काय सांगाल, काय अकोल्याचं राजकीय वातावरण सध्या इथे? राजकीय वातावरण आता हे विकास कामाच्या माध्यमातून आता बरेचसे आमदार किरण लामटे यांनी बऱ्यापैकी विकास कामं राबवलेली. आणि आता जस्ट अजून उमेदवार तर अजून काही फायनल नाही आमच्या इथं, पण बोलबाला विकास कामांचा आता इथं लामटेंच्या बाजून दिसतो. लामटेंनी विकास कामं केली. दुसरे कोणाचे नावं चर्चेत द्या? आता चर्चेमध्ये नाव बरेचसे. वैभव रावांचं नाव आहे, अमित भांगरे आहेत. अमित भांगरेंचं पण नाव चर्चेत. हो. बाबा तुम्ही कुठले? आम्ही खिरबिरेजी. हिरवेऱ्याचे? अच्छा, मग काय इथं काय राजकीय चर्चा काय चालू आहे सध्या? राजकारणाचं काय वातावरण? चर्चा आहे भांगऱ्याबद्दल जास्ती. अमित भांगरे. अमित भांगरे. अच्छा, का बरं, काय काय काम आहेत का त्यांची कामं काही किंवा जनसंपर्क? पहिले पण कामच आहे त्यांची, हां, चांगली कामं आहेत चांगली काम आहे. आणि आमदार किरण लामटेंचं काय? त्यांचं आहे काम
चालू वर्ष कामं चांगलं काम केली. आहे कामं आता केली वैभव पिचड पण म्हणतात त्यांना निवडणूक लढवायची, काय परिस्थिती नाही? ते अधिकार आहे ना त्याचं भरायचं अर्ज भरायची काय हा, ते तर करायचं आहेच. मग पक्ष कोणता निवडतील ते? त्यांची अडचण झाली आता महायुतीत. नाही मोदीचेच येणार आपल्या याचे शरद पवारची जास्त सीट येणार शरद पवार जास्त सीट येणार. हे 100%. काय राज्यात काय वाटतं? काय महायुती, महाविकास आघाडी, काय परिस्थिती? महागाई करून ठेवली किती. लाडकी बहीण इकडं गॅस टाक्या वाढवल्या, साखर वाढवली, गोड तेल किती 150-200 रुपये झाले. हं? काय चाललंय हे? योजना राबवताय मात्र महागाई पण वाढली. महागाई किती वाढली. योजना करून काय करत्या. लाडक्या बहिणीला 1500 रुपये देतात महिन्याला. इकडे महागाई वाढून दिली. दुधाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, तांबड्याला बाजार नाही. शेतकऱ्याचा सारा चोळच करून टाकलाय. काय अपेक्षा आहे शेतकऱ्यांची? काय झालं? शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे? बाजारभाव पाहिजे. बाजारभाव पाहिजे, दुधाला बाजार पाहिजे, कांद्याला, तांबट्याला, साहेबनीला. दुसरं काय शेतकऱ्याचं? बाजारभाव पाहिजे. मग काय ग्रामीण भागातली इकडे परिस्थिती काय? रस्ते वगैरे आहेत का? रस्ते चाललेत आता दुरुस्ती. लांबट्यानं चालवले दुरुस्ती करायचं काम. असं बाकी काही नाही. ते बांगरेंची आणि लांबट्यांची फाईट झाली तर कसं राहील चित्र इथं? आता काय जनतेच्या याच्यावर राहिलं ना शेवट. अच्छा, नाही खरं ते जनता जनार्दन आहे शेवटी. ते पण खरं आहे. मावशी कुठला आहे तुम्ही? आम्ही काय बोलणार आहे भैया? काय राजकारणाचं काही माहिती की नाही महिलांना? नाही बाबा, राजकारणाचं आम्हाला काय माहित काही माहिती नाही. मतदान करताय का नाही? मतदान करतो. मतदान करताय, मग काय पाहून करते? कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? आम्हाला काय जो असला त्याला मत द्यायचं, कोणी असो. आमचं तसं काही नाही. एकाच वेळी 3-4 उमेदवार असतात. काय विचार करून मतदान करतात? शेतकऱ्यांचं काय आहे? आम्ही शेतकऱ्यांच्या आलाने बाहेरला काय बोंबालता येईना, काय सांगावं त्यांनी तुम्हाला. तिकडे घ्या मोठ्याल्यांच्या मला हे बरोबर आहे. खरं आहे ना. काका काय परिस्थिती ग्रामीण भागात? इथं रस्ते वगैरे आहेत का अकोल्यात? कुठं अकोल्यात सध्या तर चालू आहेत. रस्त्याची कामं हो, रस्त्याची कामं चालू आहेत. अच्छा, बाकी काही सुखसुविधा आता इथं झाले का? मागच्या 5 वर्षात कामं झाले का काही? मागच्या 5 वर्षापासून बरेचसे कामं चालू आहेत. चांगले कामं चालू आहेत रस्त्यांचे. कोणाची चर्चा येत आता? किरण लांबटे तर विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या विरोधात कोण होऊ शकतो? आता त्यांच्या विरोधात तर नाही माहिती, पण आता सध्याचे विद्यमान आमदार किरण लामटे आहेत. असं आता आमची तर इच्छा आहे इथून पुढच्या याच्यामध्ये किरण लामटे वापस आली पाहिजेत बुवा, आमची इच्छा आहे. अच्छा, परत त्यांना संधी मिळाली पाहिजे. विकास कामं सुरू. मावशी, लाडक्या बहीण योजनेचे पैसे वगैरे मिळाले? आम्हाला नाही भेटले लाडक्या बहिणीचे पैसे. महिलांसाठी काही योजना राबवल्या पाहिजे सरकार? महिलांना पैसे देण्यापेक्षा गॅस कमी करायला पाहिजे. गॅस सिलेंडर हा म्हणतात 3 म्हणजे कायांना भेटतं तर कायांना भेटत पण नाही. म्हणजे सगळ्यांनाच भेटले पाहिजे. हे सुधारणा केली समजा, बाकीच्या सुखसुविधा महिलांसाठी मिळाल्या पाहिजे. काहीतरी रोजगार किंवा उद्योगधंद्यामध्ये वाढ केली पाहिजे. काहीतरी घरगुती उद्योग केलं पाहिजे. हे लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा तुम्ही जर घरगुती महिलांना काहीतरी रोजगार दिला तर याच्यापेक्षा फायद्याचं होईल. रोजगार दिला पाहिजे. हा, हे रोजगार पाहिजे महिलांना. बाबा काय चाललंय? काय राजकारणाची काय चर्चा इथं? कोणाचे नाव आहे चर्चेत? काय सांगता याचे नाही. तुम्हाला जुनं राजकारण सगळंच माहिती ना? नाही ना, आम्ही शेतकरी, आम्हाला काय सांगता येतं हो? काहीच माहित नाही. कुठले येतात ताई तुम्ही? पिंपळगाव. रोज बसने येऊन जाऊन करता का? काय सुविधा जाण्या येण्याची काय सुविधा? बसने. बस वेळेवर असते का? मग किती वेळ वाट बघावं लागते? 1 तास 2 तास. 1 तास 2 तास वाट बघायची, मग जायचं. रस्ते कसे जातानी? चांगले, एवढे नाही चांगले पण चांगले. खड्ड्यातून जावं लागतं बघ. मग झाले पाहिजे नाही रस्ते चांगले? विद्यार्थ्यांसाठी आणखी काय सुविधा शासनाने दिल्या पाहिजे? फक्त बस वेळेवर लावली, म्हणजे अपडाऊन करण्यासाठी मुलांसाठी ते बस वेळेवर लावली पाहिजे. बरोबर, निश्चितच. दुर्गम भाग आहे अकोले तालुका, म्हणजे अनेक आदिवासी बहुल तालुका आहे. इथं विद्यार्थ्यांसाठी बसची संख्या वाढवली पाहिजे, त्यांना बस मिळाल्या पाहिजे. काका, इथं अकोल्यात काय परिस्थिती राजकारणाची? काय सांगता नाही येणार आपल्याला. काहीच तुम्हाला सांगते बाबा? आम्ही म्हणतो बैल लांबटे विरुद्ध बांगरे राहणार. लांबटे बांगरे लढत होईल. कोण भारी ठरेल मग? आमचं मत आहे बा, बांगरे भारी भरतील बा. बांगरे. आणि ते लोक तर म्हणतात लांबटेंनी लय विकास कामं केलेली. विकास केले कमिशन एजंट सारखे, कामं व्यवस्थित झाली नाही असं माझं मत आहे बा. कारण की आता हे रस्ता झालाय तो लगेच उखडलाय. म्हणजे कमिशन एजंटवर जर कामं होत असेल
तर त्या लांबटेला काय महत्व द्यायचं आम्ही? गंभीर आरोप आहे बाबांचा. काय जुनं राजकारण आत्ताचं राजकारण काय कसं बघते? नाही सांग काहीच नाही सांगतायत. नाही लांबटे येणार आहे. लांब येणार आहे हा. का बरं? त्याचं म्हणजे काय कामं चालली कामं रस्त्यांची आले कामं चांगली. मग कमिशन किती खाल्लं हे नाही सांगत रे. हा अरे कामं चांगले केले. एक दिवस चांगलं पातळ नेसलं आणि दुसऱ्या दिवशी फाटलं ते लय चांगलं का म्हणायचं तू? हा काय बोल राहिले बाबा ते? काय म्हणताय ते? मी काय नाही काय चहा प्यायला मिळेल ना. काही लोकांचं असं मत आहे आता लोक चपटी कोणी वाळतं, कोणी जेवणावर वाळतं, कोणी काही निष्ठावान कार्यकर्ते राहिले नाहीत. जे राहिलेत ना ते म्हणतील काय म्हणायचे ते. पण हे आता आणलंय कमिशन एजंट. माझं मत आहे बाबा इकडे व्यापाऱ्यांना याला दिलं तो त्याला कमिशन खाणार. काम वाटलं तर जे पैशाचं आहे तेवढं होत नाही. त्यामुळं असं विकास लय केला. विकासापेक्षा बकासच जास्त झाला बा आमचा. या सर्वसामान्य अकोलेकरांच्या प्रतिक्रिया आहेत. सध्या अकोल्याचं जे राजकारण आहे ते एक वेगळ्या वळणावरती आहे. विद्यमान आमदार किरण लहामटे महायुतीत असल्यामुळे तिकडे पिचडांची अडचण झाली आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून अमित भांगरेंसारखा एक नौखा चेहरा समोर केला जातोय. त्यामुळे आगामी काळामध्ये हा अकोले तालुका, हा अकोले मतदारसंघ नेमका कुणाच्या मागे उभा राहतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन बनसोडे, साम TV न्यूज, अकोले, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.